नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, ही इंडी आघाडी जी काही मोदी विरोधात देशामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन जी काही इंडिया आघाडी निर्माण केली, ही निर्माण होऊन कमीत कमी 7-8 महिने होत आलेत. याच्या जवळजवळ 4-5 बैठका झाल्या आहेत. अनेक प्रकारचं यांचं मनोमिलन झालेत, पण याचा अद्यापपर्यंत या इंडिया आघाडीचा कुठलाही संयोजक किंवा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान उमेदवाराची घोषणा वगैरे काही झाली नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्या राज्यामध्ये, मग काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. मग या प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस नेमकं कशा पद्धतीनं जागा वाटपाचं समीकरण बसवणार आहे, यासंबंधी अजून कुठेही चर्चा झालेली नाही. चर्चा त्यांच्या या कॅमेऱ्यावरच आपण बघतोय. अनेक वाचाळवीर अनेक पक्षांचे वेगवेगळे मुक्ताफळं उधळत असतात किंवा काही लोक डिक्लेअर पण करून टाकतात की आम्ही इतक्या जागा लढवणार आहे, आम्ही तितक्या लढवणार आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांनी सांगून टाकलं की आम्ही 23 जागा लढवणारच आहे. किंवा JDUचे जे काही बिहारमध्ये नितीश कुमारांची पार्टी यांनी सांगून टाकलं की आम्ही 17 जागा लढवणारच आहे. किंवा आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी सांगितले की पंजाबमध्ये आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे. जे काही अलायन्स होईल ते दिल्लीमध्ये होईल. इकडं अखिलेश यादवांचा तर वेगळाच तोरा आहे. काँग्रेसला 5 सीट सुद्धा सोडण्याच्या त्यांची इच्छा नाहीत. अशी यांची जी काही परिस्थिती आहे, त्याच्यामुळं यांचं इंडिया आघाडी होईल की नाही होईल, की होताच सर्व यांच्यामध्ये लाथाळ्या होतील, अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण होताना आपण बघतोय. आणि दुसरीकडं बाकी पंतप्रधान मोदींचे सर्व मग राजकीय दौरे असतील किंवा शासकीय दौरे असतील, त्याच्यासंबंधी कामकाज असेल किंवा निवडणूक चाणक्य अमित शहांचं जे काम आहे ते सातत्याने सुरू असतं. आपण जे काही नरेंद्र मोदींच्या बाबतीत जे काही आज बोलणार आहेत, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस गुजरातचे एक गुजरात मॉडेल म्हणून त्यांच्याकडे फार मोठी जमेची बाजू होती. कारण देशामध्ये गुजरातचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला होता आणि तो नरेंद्र मोदींनी स्वतः फार लक्ष घालून गुजरातला एक क्रमांकाचं राज्य बनवलं होतं. आणि या गुजरात मॉडेलची खूपच मीडियामध्ये आणि देशामध्ये मोठी चर्चा होती. आणि नरेंद्र मोदी हे काम सातत्याने करत होते. पण जेव्हा गुजरातमधून म्हणजे राज्याच्या राजकारणातून जेव्हा नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणामध्ये येण्याचं त्यांचं जेव्हा पक्षाने ठरलं, त्याच्या अगोदरच नरेंद्र मोदींनी एक व्होट बँक तयार करून घेतली होती. आपल्याकडं पूर्वी असा एक इतिहास आहे की एक अल्पसंख्याकांची किंवा मुसलमानांची जी काही व्होट बँक आहे, मुसलमान आपल्या देशामध्ये कमीत कमी 17-18 कोटीच्या दरम्यान आहेत. आणि मग त्यातले जे काही मतदार आहेत ते 14-15
टक्के मतदान हे मुसलमान वोट आहे आणि ते जेव्हा एक गठ्ठा कुठल्या तरी पक्षाला पडतं त्याच्यामुळं निवडणुकांवर भारी परिणाम होतो आणि जी एक गठ्ठा मतदान कोणाच्याही बाजूला किंवा पारड्यात पडलं तर त्यांचा विजय नक्की होतो. हे तेव्हा 100% खरं होतं आणि आपल्याकडं दुसरी कुठली वोट बँकच नाही अशीच एक धारणा हे जे काही पत्रकार असतील, पुरोगामी पत्रकार असतील, मग मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा यांना नेहमी कम्युनिस्ट किंवा काँग्रेस यांना विजयी होताना आवडतं असेच जे काही पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक यांना नेहमी नरेंद्र मोदींना हरवायचं असतं असे जे काही पत्रकार किंवा संपादक, रायटर हे सर्व लोक फक्त मुसलमान वोट बँक कशी आहे आणि मग मुसलमान वोट बँक जर तुमच्याबरोबर नसेल तर तुम्ही देशाचं राजकारणच करू शकत नाही आणि ज्यांच्याबरोबर मुसलमान वोट आहे तेच या देशावर राज्य करू शकतात अशी काही एक जवळजवळ धारणाच करून टाकली होती. ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहीत होती. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते जेव्हा 2012 मध्ये गुजरातचं जे काही विधानसभेचं निवडणूक होता तेव्हा एका कार्यक्रमामध्ये एका मौलवीने त्यांना आपली जाळीदार टोपी देऊन जे काही देण्याचं आपण चित्रण बघितलं तर मोदींनी अगदी नम्रपणे ती इस्लामची टोपी नाकारली आणि त्यांच्याकडून फुलं वगैरे घेतली. याचं चित्रण कमीत कमी 50 कॅमेऱ्यांनी अनेक अँगलनी केलं असावं आणि हे चित्रण नरेंद्र मोदींना हवं होतं कारण यातून त्यांना एक वोट बँक तयार करायची होती. ती म्हणजे हिंदू वोट बँक. जे आपल्याकडं सेक्युलर चेहरे जे हिंदू असून पुरोगामी आहेत हे नेहमी इफ्तार पार्ट्यांना जातात. इफ्तार पार्ट्यांना जाणं काही गैर नाही पण इफ्तार पार्ट्यांना जाऊन तिथं जेव्हा हे लोक हिंदू असून ही जाळीदार इस्लामची टोपी घालतात आणि त्याचं चित्रण करतात हे काही हिंदू कट्टर लोकांना आवडत नाही. आणि मग जेव्हा नरेंद्र मोदींनी ही टोपी नाकारली तेव्हा ह्या लोकांना खूप हायसं झालं, खूप समाधान झालं आणि मग हे जे काही सेक्युलर नेते, पुरोगामी नेते जे काही टोप्या घालण्याचं नाटक करत होते यांच्याविषयी या कट्टर हिंदूंचा राग अतिशय वाढत गेला आणि नरेंद्र मोदींनी मग हळूहळू हिंदू वोट बँक जर या 14% असर कमी करायचा असेल तर नरेंद्र मोदींकडं 17, 18, 20% त्याला काट देणारी एक वोट बँक पाहिजे. ती त्यांनी 2012-13 पासूनच बनवायला घेतली आणि ती 2014 मध्ये ती बनवली. त्यामुळे नरेंद्र मोदींना 2014 मध्ये एक हाती सत्ता भाजपला मिळून देता आली. याचा मोठ्या प्रमाणात हिंदू वोट बँकचा परिणाम झाला आणि हे जे काही पुरोगामी पत्रकार नेहमी हिंदू बँक किंवा हिंदू वोट बँक नाहीच आहे अशा पद्धतीने लोक हेटाळणी करत होते. आणि मग जेव्हा 2014 मध्ये पंतप्रधान पदी विराजमान झाले मोदीजी तर मग या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी अनेक प्रकारचं जे काही सरकार चालवताना अनेक लोकांना अनेक योजना, गोरगरिबांना योजना तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. मग त्यामध्ये पहिल्याच 15 ऑगस्टला त्यांनी जी काही घोषणा केली की प्रत्येक घरामध्ये संडास बांधलं जाईल किंवा प्रत्येकाला
संडास दिलं जाईल किंवा अशा प्रकारची एक घोषणा केली. मग उज्ज्वलाची घोषणा झाली, जे काही गॅस कनेक्शन लोकांना मोफत मिळालं, संडाससाठी लोकांना पैसे मिळाले, उज्ज्वला आहेत, पाणी आहे, वीज आहे, आणि शेतकऱ्यांना जे काही सन्मान निधी मिळतो, किसान सन्मान निधी, अशा प्रकारचे जे काही लाभार्थी, पीक विमा, मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी निर्माण केले, मोठ्या प्रमाणात. म्हणजे या लोकांना आतापर्यंत काँग्रेसनी कधी 1 रुपया सुद्धा हातावर दिला नव्हता. पण त्याच्यासाठी जनधन खाते लोकांचे उघडले. जवळजवळ 40 कोटी लोकांचे जनधन खाते उघडून एक देशामध्ये उच्चांक केला. आणि या माध्यमातून लोकांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिटच्या नावाने जो केंद्राकडून आलेला जो निधी काय पैसा तो त्या व्यक्तीच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पडत होता आणि त्याचा लाभ त्या व्यक्तीला, तळागाळातल्या लोकांना मिळत होता. त्याच्यामुळं देशामध्ये 2014 ते 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी लाभार्थी या वोट बँकेची मोठी एक 5-7% तरी वोट बँक तयार केली. कारण त्यांना माहीत होतं की आता हिंदू वोट बँक जी आहे ती आहे, पण 2019च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याबद्दलचं काही वातावरण तयार होईल, आपल्या विरोधात हे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात, वेगवेगळं नॅरेटिव्ह सेट करू शकतात. त्यामुळं आपल्याला या हिंदू वोट बँकेमध्ये भर टाकण्यासाठी एक 7-8% दुसरी एक तिसरी वोट बँक पाहिजे, म्हणून ती लाभार्थ्यांची तयार केली. आणि मग 2019 या लाभार्थी आणि हिंदू वोट बँकेवर नरेंद्र मोदींनी जिंकलं. आणि अक्षरशः 303 जागा भारतीय जनता पार्टीला एक हाती जिंकता आल्या. मग आता येणारी लोकसभा 2024 समोर आहे. अगदी 60-70 दिवस बाकी आहे. इंडिया आघाडीचं अजून जागा वाटप झालं नाही आणि NDA मध्ये बाकी प्रचाराला सुरुवात झाली. जागा वाटपाचा त्यांचा तिढा वगैरे काही नसतो. जागा वाटप जवळजवळ त्यांचं झालंय, हे पण डिक्लेअर होईल, नाही झालं ते पण त्याच्याशी काही फार वादग्रस्त मुद्दे नसतात. त्यामुळं आता जे 2024 मध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्या वोट बँकेला जो हात घातलाय आणि तिसरी वोट बँक ते तयार करायला जवळजवळ बनवलेली आहे. आणि त्याच्यावर ते 2024 अगदी 350 पार सुद्धा करू शकतात. अशा प्रकारची तिसरी वोट बँक नरेंद्र मोदींनी तयार करायला घेतली. ती म्हणजे लाभार्थी जे असतात त्यामध्ये या लाभार्थ्यांमध्ये 50% वाटा या लाभार्थींमध्ये स्त्रियांचा असतो, महिलांचा असतो. आणि आता मग उज्ज्वलाचं कनेक्शन असेल किंवा लोकांना घरं असतील, या लोकांमध्ये जे काही घरं वगैरे दिले जातात लाभार्थ्यांना, आता महिलांच्या नावे घर दिलं जातं. कनेक्शन जे दिलं जातं ते महिलांच्या नावे दिलं जातं. मग बचत गट असेल किंवा महिलांना नळाचं पाणी असेल, या सगळ्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत यांच्या आयुष्यात सुद्धा एक प्रकाश पडल्यासारखा आहे. आणि लोकांना मोफत राशन, या सर्व महिला संबंधी ज्या काही योजना नरेंद्र मोदींनी आखल्या आणि त्या अगदी महिलांच्या आत्म्यात बसल्या, महिलांना त्या भावल्या. त्यामुळं पूर्वी आपण बघायचो की घरामध्ये, कुटुंबामध्ये जो काही नवरा सांगेल किंवा पती सांगेल त्या पद्धतीने मतदान व्हायचं. आता बाकी महिला सुद्धा आपण स्वतः विचार करूनच मतदान करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये
कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मतदान सुद्धा आपण होताना बघतो. कारण हे जे काही 3 तलाकचा जो काही कायदा होता तो रद्द केला, त्यामुळं जे काही मुस्लिम महिलांना सुद्धा मोठं एक प्रोटेक्शन मिळाले आणि मुस्लिम महिला सुद्धा आता पुढे येऊन नरेंद्र मोदींसाठी मतदान करतात. ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब आहे. आणि आता आपण बघितले असेल की 2023 मध्ये जे काही महिला विधेयक मंजूर झालं, याच्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं जे काही मतदान आहे हे सुद्धा नरेंद्र मोदींना 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पडणार आहेत. यामुळं नरेंद्र मोदींनी जी काही तिसरी वोट बँक तिसऱ्या टर्मसाठी, जे पहिल्या 2014 साठी जी काही हिंदू वोट बँक बनवली, नंतर जे काही त्यांनी 2019 साठी हिंदू वोट बँक आणि लाभार्थी वोट बँक, आणि आता 2024 साठी जी काही महिलांची वोट बँक बनवली, याच्यावर ते नक्कीच 350चा टप्पा 2024 मध्ये पार केल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी जवळजवळ गॅरंटीज देऊन टाकली. आता तुम्ही 2-4 दिवसापूर्वी केरळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचं तसं खूप काही हवा नाही, पण आपण ज्या काही त्यांच्या 2-3 सभा आपण बघितल्या असतील, निव्वळ महिला 2-2, 3-3 लाख महिला नरेंद्र मोदींच्या सभेला नरेंद्र मोदींचं स्वागत करायला जर हजर होत्या, तर येणाऱ्या लोकसभेमध्ये या दक्षिण पट्ट्यामध्ये सुद्धा कदाचित केरळ, कर्नाटकमध्ये तर आहेच आहे, पण केरळ, तामिळनाडू या 2 राज्यात सुद्धा किंवा हैदराबाद हे जे आंध्र आहेत, इथं सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळचं पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान पडू शकतं. आणि याचीच भीती काही लोकांना वाटते. मग जे काही राजकीय विश्लेषक, पत्रकार, पुरोगामी पत्रकार, हिंदी, इंग्लिश, मराठी यांना बाकी या नरेंद्र मोदींना रोज हरवायचं असतं, त्यांना बाकी असं वाटते की आपण घोडे म्हणून ज्या काही गाढवांवर जो काय जुगार खेळतोय, यांना आपण किती पळवायचं. याच्यामुळं नरेंद्र मोदी या लोकांना कधी पण आपल्या भाषणात गुंडाळू शकतात आणि यांचं जागा वाटप होत नाही. यांचं एकमेकांच्या फक्त पाय ओढण्याचं काम चालू आहे. कुणी त्याग करायला तयार नाही, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. ते प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे, प्रत्येकाला आपल्याला जागा किती वाढवा मिळतील हेच बघायचे. आणि अशी जर परिस्थिती असेल तर ह्या पुरोगामी पत्रकारांचं सुद्धा असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांना कधीच आवरणार नाही, झेपणार नाही, आणि यांना कदाचित 2024चं जे काही निवडणूक आहे हे सोडून यांना आता 2029ची तयारी करावी लागेल. अशा प्रकारचं विश्लेषण सुद्धा आपण ऐकत असतो आणि नवनवीन गोष्टी आपल्या ज्ञानात भर पाडत असतो. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.